प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। गेली 2000 वर्ष सातत्यानं इथल्या समतावादी विचारांवर, बुद्ध विचारांवर सातत्यानं प्रहार करण्यात येत आहे, नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। परंतु बुद्ध विचार, समतावादी विचार हे कधीही नष्ट होणारे नाहीत। ते ज्या पद्धतीने तुम्ही दाबण्याचा प्रयत्न कराल, जितकं तुम्ही त्याला दाबण्याचा प्रयत्न कराल तितकं ते बाहेर उफाळून आल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून गेले 2000 वर्षापासून जे विचार तुम्ही बुद्ध विचार मिटवण्याचं कारस्थान केलं, बुद्ध विचार काही मिटले नाही, परंतु आज जगाला मात्र सर्वाधिक बुद्ध विचारांचीच गरज लागते। हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही। मग आता त्यांनी प्रत्येकांवरती हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। या भारताचं राष्ट्रीय चिन्ह अशोक मुद्रा ते हटवून, अशोक चिन्ह जे हटवून तिथं सेंगॉल आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आताही त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये सेंगॉल ठेवलेला आहे। अशोक चिन्ह तिथून गायब आहे। हा जो मनुवादी अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तो आम्ही खपवून घेणार नाही। हा भारतीय राष्ट्र चिन्हाचा अपमान आहे आणि भारतीय राष्ट्र चिन्हाचा अपमान करणाऱ्यांना आम्ही देशद्रोही म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं, हा परखड सवाल वंचित बहुजन आघाडीनं केलेला आहे। सेंगॉलच्या विरोधात त्यांनी औरंगाबादमध्ये देखील निदर्शने केली। औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयात अशोक चिन्हाच्या ऐवजी, राष्ट्रीय चिन्हाच्या ऐवजी तिथे सेंगॉल ठेवण्यात आलं होतं, लावण्यात आलं होतं। ते तिथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्यानं ते हटवलं। हा अपमान, आमच्या देशाच्या राष्ट्र चिन्हाचा अपमान जर सरकार करत असेल तर हे सरकार आमचं आहे का, भारताचं आहे का? हे सरकार आमच्या भारताला, कारण यांची मानसिकता ही वेगळी आहे। आमच्या भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्यांनी 50 वर्ष, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे 50 वर्ष त्यांनी आमच्या भारतीय राष्ट्रध्वजाला स्वीकारलं नव्हतं, अशा मानसिक विचारसरणीच्या लोकांचा हा सध्या देशामध्ये सत्ता आहे। मग अशा लोकांनी आमच्या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करणं हा राष्ट्रद्रोह नाही का? अशांना आम्ही राष्ट्रद्रोही म्हणायचं नाही का? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने विचारलेला आहे। निश्चितच भारत सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली हा वारंवार संविधानाचा अपमान करतंय, राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करतंय, छेडछाड करण्याचा प्रयत्न करतंय। परंतु जे जनमानसामध्ये, हृदयामध्ये कोरलेलं आहे ते तुम्ही मिटवणार कसं? ते नाही तुम्हाला मिटवता येणार। आणि ठीक आहे, सत्ता तुमची आहे, तोपर्यंत तुमची मनमानी चालणार आहे, परंतु तुमची ही सत्ता इथली जनता उलथून लावल्याशिवाय राहणार नाही, याचं हा इशारा जनतेने तुम्हाला वारंवार दिलेला आहे। परंतु अजूनही वेळ गेलेली नाही। जनतेच्या भावनांना दुखावू नका। भारतीय जनता शोषक आहे याचा अर्थ तुमची मनमानी ते सहन करतील असं होत नाही। भारतीय राष्ट्र चिन्हाचा अपमान करू नका, भारतीय संविधानाचा अपमान करू नका, लोकशाही आहे त्या लोकशाहीचा अपमान करू नका। राष्ट्रीय चिन्हाचा अपमान हा संपूर्ण राष्ट्राचा अपमान, हा संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे। तो सरकारनं थांबवावा, एवढंच या ठिकाणी नमूद करतो। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।